त्यांना तीनदा चाल झाला त्यांचं वय झालं त्यांनी सध्या आता कृतीकडे बघावं असं मला वाटतं। आम्हाला गुन्हेगार प्रवृत्ती नको आहे, बेरोजगारी ना दुसरं काही शहरामध्ये काही रोजगारच नाही। विकास पाहिजे आम्हाला, काही नाही पाहिजे। धुळ्याचे काम व्हायला पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजे, काहीतरी बेरोजगारी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे। आता पहिलं टाइम आहे ना, 10 वर्ष लोकांनी पद भोगून अजून काही काम करून धुळ्याचा विकास केला नाही। सर्व याने आज मला राशन टीम देत आहे, मला गहू तांदूळ राशन टीम देत आहे, दवाखाना फुकट आहे, मला गोळ्या औषधं मिळत आहे, सर्व म्हणजे मला आनंद आहे भाजप सरकारचा। धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस तिरंगी लढत आहे। एमआयएम, भाजप आणि ठाकरे गट या तीनही पक्षांमध्ये नेमका कोणता पक्ष बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। यावेळेस एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शाह यांच्यासमोर भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल आणि ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटे या दोघांचं कडवं आव्हान असल्याचं दिसतंय। या लढाईमध्ये नेमकं बाजी कोण मारतं याचा फैसला 23 तारखेला होणार आहे। परंतु या मतदारसंघातील जनमताचा कौल कोणाच्या दिशेने आहे याचाच आढावा घेण्यासाठी लोकमत आज धुळे शहरात आलेला आहे। चला तर मग पाहूयात धुळेकरांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने। काय म्हणतो धुळ्याची राजकीय हवा सध्या? राजकीय हवा बघितलं तर मिश्रित आहे, पण तरी आता रिंगणामध्ये अनिल गोटे आहेत, अनुप अग्रवाल आहेत, एमआयएमचे फारुख शाह आहेत, कोण बाजी मारू शकतं, कोण धुळ्याला न्याय देऊ शकतं तुमच्यामध्ये? धुळ्याचा जो विकास करत त्यालाच आपण सर्वजण आम्ही म्हणजे धुळेकर जनता त्यालाच वोटिंग करू। पण तुमच्यामध्ये आता जे रिंगणात उमेदवार आहेत त्यापैकी कोण न्याय देऊ शकतं? आम्हाला गुन्हेगार प्रवृत्ती नको आहे, आम्हाला त्याच्यानंतर काय म्हणताय प्रत्येकाला रोजीरोटी आणि सुरक्षेची आम्ही असा उमेदवार निवडायला पाहिजे शहराचा, आणि शहराच्या म्हणजे विकासासाठी आणि बेरोजगारीसाठी तो पुढे प्रयत्न करा असा उमेदवार हवा आहे। अजून धुळ्यात काय काय झालं पाहिजे, कोणती कामं व्हायला पाहिजे? इंडस्ट्रियल एरिया वाढायला पाहिजे, त्याच्याने बेरोजगारी दूर होईल। त्याच्यानंतर जे म्हणजे टोळके बसतात कुठेतरी दारू वगैरे ती गुन्हेगार प्रवृत्तीची त्यांच्यावर वचक राहायला हवा आहे। बेरोजगारी हे मेन कारण आहे ना, बेरोजगारीच ना दुसरं काहीच नाही, शहरामध्ये काही रोजगारच नाही, त्याच्यासाठी आपल्याला स्थलांतर व्हावं लागते, कुठेतरी बाहेर जावं लागतं। आता नव्या पिढीला तर अनुभव पाहिजे। काय कारण आहे अनुप अग्रवालांचं? नवा चेहरा आहे, आता नवा चेहरा आहे। आता जे ते कामं थांबलेले ते कामं पूर्ण करतील, पिढी सांगितली काही ना काही करतील। आता जनता थोडीशी जुन्या लोकांना नाही म्हणते, आता थोडा भविष्यात आता नवा चेहरा पाहिजे। पण धुळेकर असंही म्हणतात की बुवा अनिल गोटेंना जेव्हा संधी दिली त्यांनी काही विकास कामं नजरेत धरणारी करून दाखवली, त्यामुळे आव्हान सोपं नाही अनुप अग्रवालांसाठी। तेव्हा त्यांचा टाइम होता ना, आता तो टाइम नाही ना, त्यांची शारीरिक प्रवृत्ती बी चांगली नाही आणि त्यांची तब्येत बी त्यांना साथ देत नाही आता, म्हणून त्यासाठी थोडंसं नवं करावं पाहिजे, बदल पाहिजे। आता कोण आमदार पाहिजे, काय कामं झाली पाहिजे? धुळ्याचा विकास पाहिजे आम्हाला, काहीच नाही पाहिजे। धुळ्याचे काम व्हायला पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजे, धुळ्यात काहीतरी बेरोजगारी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे, रोजगार मिळेल तरी चालायचा धंदा होईल। आतापर्यंत काही विकास झाला नाही का धुळ्यात? विकास मध्ये कसा विकास होतो भाऊ, आता पालिका जी नगरपालिका होती ती महानगरपालिका झाली, ती थोडीशी डेव्हलप झाली। आता हे नेपाळी लोक येतात, हे थंडीच्या दिवसात येतात, स्वेटर विकून चालले जातात। आपल्या लोकांसाठी काय व्यवसाय धुळ्यामध्ये, कंपन्या कुठे आहेत? MIDC पाहिली तर तुमची 7 किलोमीटर होईल, एवढ्या लांब जायला आणि यायला परवडत का? नवीन पिढीला सर्व पण काही धुळेकर असं म्हणतात की अनिल गोटेंनी चांगली कामं केली होती गेल्या काळात। काय अपेक्षा आहे तुमची अनुप अग्रवालाची नवीन पिढीसाठी? काय वाटतं धुळ्याची राजकीय हवा कोणाच्या बाजूने? राजकीय हवा अनुप अग्रवाल त्यांच्या बाजूने आहे। काय कारण आहे? त्याला कारण असं आहे, वरपूर मुलगा आहे, सच्चर मुलगा आहे, कॅरेक्टर चांगलं आहे, उद्योजक आहे। भविष्यामध्ये तो धुळे शहरामध्ये काही उद्योग आहे असं मला वाटतं। पण काही धुळेकर म्हणतात की बाबा ज्यावेळेस अनिल गोटेंना एक वेळ संधी दिली होती त्यांनी नजरेत भरणारी कामं केली, त्यामुळे आव्हान सोपं नाही। ठीक आहे, त्यांना 3दा चान्स दिला धुळे शहरात, त्यांचं वय झालंय, त्यांनी सध्या आता कृतीकडे बघावं असं मला वाटतं।
अनुप भैया दिली आहे. आता गेल्या काळात MIM ला संधी मिळाली होती, काही कामं झाली का तुमच्या धुळ्यात? नाही, ते फक्त त्यांच्या एरियातच झालं ना, बाकीकडे पूर्ण धुळ्याचा विकास कुठं बघितला त्यांनी. त्यांच्या एरियात बघितलं, बाकी काय. बाकी धुळ्यातले सगळेजण आपल्याला लढण्यात राहून गेले, इकडचा विकास होऊन गेला. आता या धुळेकरांनी लक्षात व्हावं अनुप भैया. येथील निवडून 100%. आणि फक्त बीजेपी अनुप भैया, बाकी कोणीच नाही. काय कारण वाटतं, कोणत्या कारणामुळे निवडून येतील ते? गुरु आहे आणि प्रामाणिक आहे, बाकी काही नाही. अनिल गोटे फाईट देतील का? आणि गोट्याचं तर डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे. फक्त आणि फक्त बीजेपी, बाकी कोणी नाही. जो तो आपल्या पर्यंत प्रचार करतोय आणि प्रत्येक गोळावर म्हणतो मीच विजयी होईल. प्रत्येकाला अपेक्षा आहे. धुळ्याच्या भल्यासाठी कोण न्याय देऊ शकतं तुमच्या मध्ये? सांगितलं तुम्हाला, ज्याचा डोक्यावर कोणा वरिष्ठांचा हात असेल तो सक्षम आहे, तोच विकास करू शकतो. कोण नाही करू शकतो. आता जे रिंगणात उमेदवार आहेत त्यापैकी कोणाच्या डोक्यावर हात असू शकतो किंवा तुमचं काय मत आहे बुवा? बघा बंधू, आता आमच्याविषयी तुम्ही जास्त तुम्हाला जास्त सांगताय. कॉम्पिटिशन चालू आहे आणि गोटे आणि अनुप अग्रवाल. तरी कोणाचं पार्ट जड राहील तुमच्या अंदाजे? काय सांगताय, चालू आहे. धुळ्याची काय परिस्थिती गेल्या 5 वर्षात, काही झाली का कामं? नाही, आता जे मागचे आमदार होते त्यांची कामं काही झाली का? किती झालेले बघू आता. आणि अन्न गोटे गोट्यांना संधी दिली पाहिजे, काय कारण आहे? ते पैसे खात नाही, बाकी ते खाऊ आहे. यापूर्वीच्या काळात त्यांनी काही केलंय का धुळ्यासाठी चांगलं काम? एवढा मोठा पुतळा उभा केला, जय बोले. समाजाचा शब्द पाळणार. अनुप अग्रवालांची हवा आहे का अनिल गोटेंची आहे का फारुख शाह? कोण निवडून येऊ शकतो? अनुप अग्रवाल. काय कारण आहे? काय कारण आहे? सध्याचं त्यांनी निर्माण केलेलं जसं वातावरण, भगवं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यांचे कामं बी भरपूर चांगले आहे, म्हणून अनुप अग्रवाल येतीलच. पण काही धुळेकर म्हणतात की अनिल गोटेंनी चांगली कामं केली यापूर्वी, तर त्यांचं तगडा आव्हान आहे त्यांच्यासमोर. चांगली केलेली होती, पण आता परिस्थिती नाही आहे तशी त्यांची बी. आणि एक आमदाराला विधानसभेत जायला चांगलं निरोपी लागतं, पण आता ते सध्या तशी परिस्थिती नाही आहे त्यांची. अनुप भैयांचं एक वातावरण वेगळं होऊन गेलं धुळे शहरामध्ये. ग्रामीणला नाही पण धुळे शहरात अनुप भैयांचं वातावरण वेगळं होऊन गेलं. त्यांनी बहुतेक वेळा वास्तविक रूपाने अतिक्रमण काढून फेकलेली आपल्या आणि आपल्या विरुद्ध जे काय वाचन करतायत ते आपल्या अनुप भैया त्यांचे उभे राहतील. म्हणजे आपलं धुळे शहरात 5 वर्ष अनुप भैया कामं करतील. जे अनिल गोटेंनी 15 वर्ष राहून सुद्धा यांनी बहुतेक कामं करायला केलेली नाही. फक्त नदीकाठी 2 रस्ते बनवून दिले त्यांनी, बाकी त्यानंतर दुसरा गावात काहीच केलेलं नाही. एक महादेवाची तसं धुळे शहर आलं तर रोजगार, गोरगरीब जनतेला कामाची लाईन भेटायला पाहिजे. त्यांचं अनुप भैयांनी पूर्णपणे प्रयत्नशील करतील हे आमचा विश्वास आहे. धुळ्यात अनुप अग्रवाल, अनिल गोटे का फारुख शाह, कोणाचं पारड झाले? काय कारण आहे? कारण आता होईल आल्यावर जबरदस्त कारण होईल. काम एकदम फटाफट होईल, काम एकदम स्पष्ट होईल. पण अनिल गोटेंना ज्या वेळेस धुळेकरांनी संधी दिली होती ते त्यांनी चांगलं कामं केल्याचंही काही जण सांगतात. का आव्हान सोपं वाटत नाही तेवढं त्यांनी? पण केले, पण आता त्याच्या आता ते संपले. आता नवीन चेहरा पाहिजे. केंद्रात बीजेपीचं सरकार आहे, सरकार तर बीजेपीचं येणार आहे. फक्त इथला आमदार आपले अनुप भैया झाले पाहिजेत, नाही तर विकास तर होणारच नाही. आता तुम्ही बघता इथं रोड तिथून पाणी गळतंय, बीजेपीचीच हवा आहे. बीजेपीच यायला पाहिजे. माझं तर म्हणणं आहे पर्सनली बीजेपी आलं पाहिजे आणि अनुप भैयाच येणार. कोण पण काय जर केलं तर अनुप भैयाच आमदार. राजकीय हवा आहे अभी चल रही, राजकीय हवा पतंग की झाली पाहिजे. पतंग आएगा चीन के? कौन है पतंग का उम्मीदवार? फारुख शाह. अभी 5 साल उनको
मौका दिया था धुलेकर लोगों ने, तो कुछ ऐसे काम बता सकते हैं आपकी उन्होंने किए ऐसे? पूरे धुले में काम चालू उनका। क्या क्या काम है बोलो ना। सुबह देख लो, सर्वे कर लो, पूरे धुले में काम चालू है। आएंगे काम पे आएंगे। कोण निवडून येऊ शकतं धुळ्यामध्ये? धुळ्याची परिस्थिती पाहून तर आता तर भाजपालाच मतदान करण्याचा विचार पाहिजे सर्वांचा, की आपलं हिंदुत्वासाठी जरी लढले पुढे जाऊन आपल्याला कटेंगे और मिटेंगे सब अशी वस्तू होणार आहे. काय तुमची धुळ्याची हवा? आमच्या धुळ्यात फक्त अनुभव पाहिजे आम्हाला, बीजेपी पाहिजे. आणि तुला पहिला वेळ द्यायला पाहिजे एक चान्स. पुढच्या वेळेस विरोध निघेल तो गो, अशा काही कामं केले तर चांगले, ही माझी इच्छा आहे. काय कामं केली अनुभवरावाला? आता पहिला टाइम आहे ना, 10 वर्ष लोकांनी पद बघून अजून काही कामं केली नाही, धुळ्याचा विकास केला नाही. प्रत्येक नवीन चेहरा धुळ्याला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. नवीन चेहरा असल्यामुळे संधी दिली पाहिजे. संधी दिली पाहिजे ना, नवीन चेहरा. प्रत्येक वेळेस एकच आमदार नाही चालत धुळ्यात, नवीन काहीतरी बदल पाहिजे, विकास व्हायला पाहिजे धुळ्याचा, हीच इच्छा आहे माझी. आता मागच्या काळात ज्या आमदाराला संधी दिली होती झाली का काही कामं? अजून तर काहीच परिवर्तन झालेलं दिसत नाही, धुळे शहराचा विकास झालेला दिसत नाही. छोटासा शिरपूर आहे, तालुका आहे, तरी त्याचा विकास होऊन गेलाय. धुळ्यात तसा विकास व्हायला पाहिजे. काय कामं म्हणताय? रस्ते, गटरी, गार्डन पाहिजे धुळ्यात. कोणी आलं आमच्याकडे पाहुणे कुठं घेऊन जायचं? स्वामीनारायण मंदिर फक्त एकच, तेवढं पाहिजे. काहीतरी थोडं गार्डन वगैरे लहान मुलांना काय असतं तेवढंच असतं. हे व्हायला पाहिजे, कामं वगैरे विकास व्हायला पाहिजे, दुसरा काही विषय नाही. या तिघांमध्ये तर तुला फार झालं. या दोघांमध्ये कधी आलं तर आपला वोटिंग 2 नंबरला नाही तर मग भैयाची येणार. यांनी हिंदूंचं मत पडलं तर भैयाची पुढे पकडली नाही. ते हिंदुत्वाची लढी आता हिंदू मुस्लिमच आता हिंदू मुसलमान इकडे एकजूट केले तर आपला भैयालाच पाहिजे. धुळ्यामध्ये काय काय विकास कामं व्हायला पाहिजे? काय रस्ते, कटिंगचं काम आहे, या संदर्भात सर्व कामं चांगली व्हायला पाहिजे. बाकीचं काय नगरपालिकाचं काय ताब्यात दिली पण एवढं कामं नाही झाली यांच्या आता काही धुळेकर असंही म्हणताय की आणि मोठ्यांना ज्याच्या वेळेस संधी दिली त्यांनी काही चांगली कामं केली तर हे बरोबर आहे. पण आता त्याच्यावर सत्ता होती ना, त्या हिशोबाने त्यांनी कामं केली होती. पण आता तिथं भैयाच आता कसं नवीन वर्ग सगळे जे आता भैयालाच करतात. काही सर्वांनी फक्त एकच मतदानाला बाहेर निघा आणि जास्तीत जास्त मतदानाला प्रोत्साहन द्या. धुळ्याचा अजून काय विकास झाला पाहिजे? बरेच जण म्हणतात की बेरोजगारी, उद्योग आले पाहिजे. लोकप्रतिनिधी जो जनता निवडून देईल ते लोकप्रतिनिधींचा विचार ते त्यांच्या विचारांनी त्यांनी केलं पाहिजे ना. तर सध्या राजकीय हवा कोणाची जड वाटते तुम्हाला? प्रत्येक उमेदवार जे त्याच्या ताकदीने तो प्रयत्न करत राहील. प्रत्येकाला वाटतं मी विनर व्हावं, पण मतदानाला जास्तीत जास्त मतदानावर भर दिला पाहिजे, मतदान केलं पाहिजे. यावेळेस नवीन चेहऱ्याला नवीन संधी द्यायची आपण. आणि गोटेंनी काही कामं केले ते सांगितलं आपण. हो केले होते, पण आता त्यांच्या वयामानानुसार ते आता त्यांच्याकडनं आता होत नाही, काही त्यांचं सांगता येत नाही. म्हणून आपल्याला त्यांचं आता यावेळेस जरा राज्याची पक्ष फोडाफोडी म्हणा, महागाई म्हणा, हे मुख्य काही अडचणीचे ठरू शकतात का? त्याचा काही परिणाम होईल? भाजप आल्यावर तर काही होणार हे सांगतो. कारण की भाजप तेव्हाही गरिबांना साथ देणारी आणि सगळ्यांचा विकास करणारी. कारण की आजकाल ज्या महिला आहेत या आज म्हणजे एसटी आज बघा तुम्ही जी फुलली ती फुल चालायला लागली. सर्व याने आज मला रॅशन फ्री मिळत आहे, मला गहू तांदूळ रॅशन फ्री मिळत आहे, दवाखाना फुकट आहे, मला गोळ्या औषधं मिळत आहे. सर्व म्हणजे मला आनंद आहे भाजप सरकार. या गोष्टींचा परिणाम नाही होणार तुमच्यामध्ये? नाही, आम्ही तर भाजपला मानतो आणि भाजपवर चांगलं आणि मतविभाजनाचा काही परिणाम होईल का जसा गेल्या वेळेस झाला होता? यावेळेस कारण की सगळ्यांनी समर्थन दिलेलं आहे भाजपला, तर त्याच्यामुळे धुळ्यामध्ये 100% थांबतो भाजपच येणार. कोणी कितीही काही करू पण भाजपच येईल. कारण की सरकार वरच बसणार भाजपची खाली कामं भाजपचे होणार. खूप चांगले काम होतील, पुढे विकास होईल, बघितलं धुळ्याचा खूप विकास होईल भाजपमध्ये. धुळेकर जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे याचा काहीसा अंदाज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आलाच असेल, पण तरीही तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
पाहत राहा लोकमत.